हाय हॅलो नमस्कार, जय शिवराय मित्रांनो. तर आज आपण चाललो आहोत सातारा जिल्ह्याच्या घनदाट जावळीच्या खोऱ्यात वसलेल्या या किल्ल्याकडे, ज्याचं नाव आहे मधुमकरंदगड. आजचा ट्रेक खूप खास असणार आहे. सगळेच आम्ही हातलोट गावात पोचलोय आणि तिथे मंदिर आहे. तिथं आधीचे होते काल आलेले ते तिकडे स्टे करतात. टॉर्च खाली की पहिलं भारी आहे रे. हा घाट पण चांगला होता, घाटातला रस्ता भाई आताचा असला. माझी मी म्हणलं खिडकी आणि माझ्या खिडकीची काच आहे ना बंद केली ना तरी थोड्या वेळाने आपोआप ओपन व्हायची आणि एवढी माझं पण एवढी तसंच. हवा ना असली गाठ गेलं तरी मी पूर्ण स्टॉल गुंडाळला होता. मी मला बरोबर उडी आणली होती. हे घातलं हा तरी थंडी वाजत होती. मग नॅपकिन होतं काल आलेले संदीप दादा काय म्हणतो, काय बोलणार आमच्या ब्लॉग बद्दल? ब्लॉग बद्दल आमच्या 21 सबस्क्रायबर्स फक्त. 21 मिलियन होणार होणार. हे सगळे इकडे स्टेला होते. आता त्यांच्या घरावर आम्ही कब्जा केलाय. काही जण टेंट पण घेऊन आले. सगळ्यांचा नाश्ता झालेला आहे. आता आम्ही बॅगा ठेवायला चाललोय. या एक्स्ट्राच्या बॅग आहेत आमच्या, या आम्ही ठेवायला चाललोय गाडीत. काल जे आलेले त्यांच्या 2 गाड्या आलत्या, त्यांच्या 2 गाड्या आल्यात. ह्या 2 ट्रॅव्हल्स. छान ठिकाणी शांत राहतात. मस्त की पक्ष्यांचा वासाचा आईला काय धुकं आहे बाबा. धुकू कसलंय. गाईज आता एवढं धुकं आहे तर आमच्या असे एक्सपेक्टेशन्स आहेत की आम्हाला गडावरती जाऊन टॉपला जाऊन गडाच्या हे भेटावं, ढग. आता बघू पॉसिबल होतंय नाही होतंय. गाडी कशी उभी अशी मागचा बंद घरं कसली भारी आहेत राव. आता बॅग्स ठेवून झाले आहेत आमचे, जे गाडीत ठेवायचे आहेत ते. एक बॅग आमची ऑलरेडी तिकडे आहे. ट्रॅकला जाताना इम्पॉर्टंट गोष्टी म्हणजे हे तिकडे घे,
एक काठी, स्टिक, मेडिसिन्स, जी कुठली मेडिसिन असेल तुमच्याकडे, तुम्हाला जर म्हणजे तापाची गोळी किंवा कशाची गोळी लागू शकते, त्यामुळे ती मस्ट आहे. आणि गुड क्वालिटी ऑफ शूज. चांगलं छान ब्लॉग. तिथं आहे ना ते, तो आहे ना गड. भाई काय धुकं आहे राव. माझी तुला इच्छा होती छान ढग दिसावी. भाई एवढं धुकं. म्हणजे महाबळेश्वर मध्ये धुकं नाही असं कधीच होणार नाही. बच्चन से तुझे मिला तू. आपण हातलोट गावातूनच वर जातो. हातलोटमधून वर जाताना पूल क्रॉस करावा लागेल तुम्हाला. पूल क्रॉस करून मग त्या गावातूनच पूर्णपणे मळलेली वाट. कुठेही अडचण वगैरे, धोका वगैरे असं काहीही या ट्रेकमध्ये नाही. ठीक आहे. साधारण जर्नी जो आहे तो टॉपला जाण्याचा जो जर्नी आहे तो 2 ते 2.25 तास आहे. त्यापेक्षा काही जास्त राहणार. पाणी तुम्ही कॅरी करताना 1 लिटर पाणी कॅरी केलं तरी खूप. इथून जाताना पूर्णपणे जंगलातला प्रवास, पूर्णपणे. वरती गेल्यानंतर, कारण आपण उन्हाळ्याचा ट्रेक प्लॅन केला, आपण ते पावसाळ्याचा ट्रेक म्हणून प्लॅन नाही केला. वरती गेल्यानंतर तुम्हाला थोडासा असा वळसा मारावा लागतो, U-टर्न मारावा लागतो. तर ऑरेंज कलरच्या फ्लॅग मार्क्स आम्ही एक 500-500, 1000-1000 फुटावरती मारलेले असतील, त्या तुम्ही फक्त फॉलो करायचं. तुम्ही वरती गेल्यानंतर तुम्हाला मल्लिकार्जुनाचं मंदिर आहे. मल्लिकार्जुनाचे मंदिराची मी तुम्हाला खासियत सांगतो. जसे आज आपले 8 अष्टविनायक आहेत, बरोबर, किंवा 3.5 शक्तिपीठ आहे, 12 ज्योतिर्लिंग आहे, तसं या जावळीच्या खोऱ्यामध्ये, जी पूर्वी जावळीचं खोरं, या जावळीच्या खोऱ्यामध्ये 7 शिवालय आहेत. अतिशय प्राचीन, जी 350 ते 400 वर्षापूर्वी बांधलेली 7 शिवालय. तर त्या शिवालयापैकी हे एक शिवालय. म्हणजे जसं आपण म्हणतो की बाबा मोरेश्वरचा गणपती, लेण्याद्री, ओझर, महड, पाली, तर तसं त्यांची जी 7 शिवालय आहे त्याच्यामध्ये चकदेव, पर्वत, हे मल्लिकार्जुन, घोणसपूर म्हणजे का, तो वरती एक वाडी आहे, त्या वाडीचं नाव आहे घोणसपूर. किल्ल्यावरतीच एक छोटीशी वाडी आहे, तर त्या वाडीचं नाव आहे घोणसपूर, म्हणून मल्लिकार्जुन घोणसपूर म्हणतात, किंवा मल्लिकार्जुन मधुमकरंद असं पण त्याला संबोधलं जातं. तर तिसरं आहे मल्लिकार्जुन घोणसपूर. चौथा आहे गाळदेव, धारदेव, मोळेश्वर आणि तळदेव. ही महाबळेश्वरकडून जेव्हा आपण कास पठारावर जातो त्या भागात ही शिवालय, अशी ही 7 शिवालयांची भूमी. या 7 शिवालयांच्या म्हणजे पूर्वी या काळी महाराजांच्या काळात चंद्रराव मोरेंचं या परिसरावरती अधिराज्य होतं. तर त्यांच्या काळात ही झालेली 7 शिवालय. तर असा साधारण माझा समज आहे, पण तुम्ही गुगलवर जाऊन चेक करा. आता गुगलवर असतो. तर ह्या शिवालयापैकी एक शिवालय तिथे आहे. म्हणजे साधारण एक सिंहगड चढून गेल्यानंतर ते तुम्हाला ते शिवालय आहे. त्याच्यानंतर जो वरचा भाग आहे तो साधारण 20 ते 25 मिनिटाचा आहे. ठीक आहे. त्या भागामध्ये मात्र झाडी नाही, पण धोपट मार्ग आहे. कुठंही अडचण किंवा घसरण किंवा रॉक पॅच असं काही नाही. वरती गेल्यानंतर तुम्हाला अगदी टॉपला महादेवाचं मंदिर भेटेल. तिथे तुमचा क्लाइंब हा संपलेला असतो वरती. आता जर फॉग
क्लिअर झाला तर आता ट्रेक स्टार्ट झाला आहे. 6:30ला आम्ही ट्रेक स्टार्ट केला आहे. तिकडं जायचं आपल्याला मकरंदगडला. काहीच आम्ही चढताना एक मस्त गोष्ट दिसली आहे. ती म्हणजे ढग खाली उतरल्या सारखे दिसतात. त्या बघा, वरतून अजून छान दिसेल. तिकडं जायचंय. सगळी मळलेली वाट आहे. हे बघा, आज आम्ही तिथून जंगलातून जातो. पावसाळा असल्यामुळे सगळं ओलं आहे आणि घसरतं पण आहे. त्यामुळे पावलं जरा नीट टाकायला लागतात. थोडा वॉटर ब्रेक घेऊन पण परत चालायला चालू केलं आहे. अंदाजे 2-2.5 तास लागतात वर पोचायला. आत्ताशी फक्त पाऊण तास झाला, म्हणजे 45 मिनिट्स झालेत. थोडी सपाटी लागली आहे. आशिष सर, ये हमारी निधी दीदी. यस हे येलो मार्किंग केलेलं असतं, असं रिबन मार्किंग, म्हणजे कुणी हरवू नये. आणि तरी जर सुद्धा कोणी हरवलं तर ते ज्याचं तसं नशीब म्हणावं. अशा जंगलात आल्यावरती जंगल लागलं ना, चट्ट आपलं जंगल आहे. एकदा का तुम्ही ट्रेक चालू केला असं जंगलातनं, तुम्हाला जंगलात जायची भीती कमी होते. जंगलात ट्रेक करायला जायचं, पण एकटं नाही जायचं, कारण चांगलं नसतं वातावरण एकटा पर्सनसाठी. टॉपला पोचायला अजून थोडा टाईम आहे. पहिलं मंदिर जे आहे ते आपलं लागणार आहे मल्लिकार्जुनचं. गाईज, आम्ही जे ट्रेकर्स असतो ना, आम्ही कोण आहे का असं नाही बोलत, वा पटकन चला असं नाही बोलत.
आम्ही फक्त एक आवाज देतो, गाववाला बोलो. असा आवाज काढतो आम्ही. गाववाला बोलला की सगळे पटकन येतात आणि एक अंदाज पण लागतो की समोर आपलंच कोणतरी आहे असं. बघा हे धुकं खाली उतरलं आता आणि आम्ही ते मंदिराच्या इकडनं आलो होतो ते आता इथे पोचलो आहे. जवळपास किती डोंगर क्रॉस केला आपण काका? हां आत्ताशी एक डोंगर क्रॉस केला आम्ही, अजून एक डोंगर क्रॉस करायचा आहे. बघा एक सेकंड ना. सगळे हे आहे मल्लिकार्जुन मंदिर. गाईज आम्ही मल्लिकार्जुन मंदिरापासून इथं पोचलोय. कसं वाटतंय? मस्त एकदम सुंदर. तिथं टोकाला जायचं आपल्याला. जवळ आलंय. आता आम्ही पोहोचलोय वरती. हां गाईज आता आम्ही दुसऱ्या मंदिराला पोहोचलो आहे, भैरवनाथ मंदिर. अजून इथनं थोडंच राहिलं आहे, त्या टोकाला जायचं आहे, त्या टोकाला. गाईज एवढं चढून आम्ही अखेर वरती पोचलो. ह्या गडाला मधुमकरंदगड म्हणतात, मकरंदगड म्हणतात ते नाही माहीत. आता तुम्ही लोकच सांगा बाबा त्याला काय म्हणतात. का इकडं थांबून खानपान करतात ते. हे मल्लिकार्जुन आहे का? हे मल्लिकार्जुन मंदिर. काल कसा प्रवास वगैरे? खालचं शिव मंदिर होतं. नाही ते पण श्री क्षेत्र मल्लिकार्जुनच होतं. हा का? दोन मल्लिकार्जुन आहेत. तर थोडा ब्रेक घेऊन आम्ही सगळे चाललोय खालती. सगळं इकडं डोंगर रांगा, सगळ्या डोंगर रांगा आहेत. आता आम्ही उतरतोय. असं चढून आलो होतो आपण आणि आता आपण उतरतोय. आणि ह्या ट्रेकमध्ये आता एक सरप्राईज आहे तुमच्या सगळ्यांसाठी. बरोबर आहे. मी तुम्हाला ॲडव्हेंचर तिकडनं, हे आमच्या खाली सगळे मध्ये शिड्या, पाण्याच्या टाकीजवळ शिड्या.
तर ह्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला हे पण दाखवणार आहे की ट्रेक संपल्यानंतर आम्ही काय काय करतो. ट्रेक संपल्यानंतर आम्ही काय काय करतो हे पण दाखवणार आहे. सो स्टे ट्यून्ड. झेंड्यापाशी गेलो तर आपण एवढं चढलो आपण. हो इकडे इकडं या साईडने जायचंय. जंगल बघितलं कसं वाटतं आपलं जंगल आलं. काढ ना फोटो असा. हो प्रतिभा मॅडम. डेन्स फॉरेस्ट. सगळे आम्ही आता जवळ पोचलोय ऑलमोस्ट. तुला नाही ब्लॉग. आम्ही आता ऑलमोस्ट मंदिराच्या जवळ पोचलोय. वाटत नाही की एवढा मोठा गड चढलो होतो ते असं वाटत नाही खरंच. प्लेन रस्त्याला लागलोय. गाईज आपण इथून ट्रेक स्टार्ट केला होता. आपण ट्रेक पाशीच पोचलो. संकोळी वाई. तिथं मंदिर आहे, तिथं जायचं. गाईज पहिलं आहे आज लंचला अख्खा मसूरची भाजी, त्याच्यानंतर जिरा राईस. इथं शिरा विथ ड्राय फ्रुट्स. बदामी शिरा, बदाम अँड काजू. ड्रायफ्रूट शिरा. मोर ड्राय फ्रूट अँड लेस रवा. आणि ही आहे भाकरी. तर काही आता जेवून आम्ही निघालोय पुण्याकडे जायला. आणि रस्त्यात आम्हाला चेरी ऑन द टॉप म्हणजे ताक. तर गाईज आता आम्ही पोचलोय पाचवडला आणि पाचवडला येऊन आम्ही पितोय मस्तपैकी थंडगार ताक. सगळे थांबलेले आहेत बसमध्ये. तर ताक पिऊन झाल्यानंतर आम्ही पुन्हा एकदा आमच्या बॅक टू पुणे रस्त्याला लागलेलो आहोत. जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.